काय? त्या ईश्वर किंवा विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द काय आहे? सोपं आहे, न व रा. अरे देवा, काय झालं? मी तर ते दुसरीकडे लिहिलं. कुठे? मनुष्य आधी काय होता? दीपा, ते वा न र वानर झालं का ते? माणूस आधी काय होता दीपा? बरोबर बरोबर, खाडाफूट झाली हो माझी. शी. बरं ऐक, मला काम आहे ऑफिसचं, थोडं प्लीज डिस्टर्ब करू नको, प्लीज प्लीज. अहो, काय? तुम्ही असं काय करता हो? तुम्हाला थोडासा ब्रेक मिळावा म्हणून तर बोलते ना मी तुमच्याशी. आणि काय हो, तुम्ही अख्खा वेळ सतत काम करत असता. एक तर आज रविवार आहे, तुम्ही काय काम करताय हो तुम्ही? काय करू? ऑफिसचं काम आहे, त्याला काय करणार सांग बरं. अहो ऐका ना, आज रविवार आहे. हे बघा कसे सगळे छान तयार होऊन आपल्याला बघायला आले. आपण जायचं का बाबांना बघायला? बाबा? तुझे बाबा म्हणजे काय राणीच्या बागेतला अस्वल आहे, त्यांना बघायला जायचं? म्हणजे मी काय म्हणते की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय ना, तर ते म्हणत होते खूप दिवस झाले जावयाला बघितलं नाहीये आणि आता त्यांना छान दिसायला लागले. तर त्यांची जावयाला बघायची. जाऊया ना आपण. तुला आज काय माहितीये का ग दीपा? आज रविवार आहे. इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल आहे आज, आणि फायनल सोडून तुझ्या बाबांना नको ना यार, प्लीज ना यार. प्लीज ऐका ना, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे. तुम्ही मॅच तिकडे बघा, मी काहीतरी मस्त खायला करून देईन तुम्हाला. माहितीये तुझ्या बाबांच्या घरचा टीव्ही बाबा आझमच्या जमान्यातला आहे तो. त्यात तो रणवीर सिंग सुद्धा गल्लीतल्या गोट्यासारखा दिसतो, माहितीये? त्या मारी मूडच जातो. मला नाही जमणार. आज आम्ही मित्रांनी ठरवलंय, आज आम्ही सुनीतच्या घरी क्रिकेटची मॅच बघायला जाणार आहे. आय एम सो सॉरी, मला नाही जमणार. बरं ठीक आहे, करा तुम्ही मित्र एन्जॉय करा. तुम्ही एवढं सतत काम करता, तुम्हाला थकायला होतच असेल. तुम्हाला थोडासा ब्रेक हवाच आहे. हो ना दीपा, ब्रेक तर हवाच. येस ठीक आहे, चालू द्या तुमचं, मी चहा टाकते ओह तुम्हाला. मस्त, प्लीज थँक्यू. सुनीत कॉल चल, आज कार्यक्रमाला पण आला नाही, कुठे जाऊन बसलाय काय माहिती. अरे सुनीत, ऐक ऐक ऐक, आपल्याला आज तुझ्याकडे मॅच बघायची आहे. मी बाटल्यांची सोय करतो, तू चकण्याचं तेवढं बघ. आणि ऐक ऐक ऐक, सम्या आणि अमितला पण बोलव. आणि ऐक, इंडियात जिंकणारे मॅच. हा चल चल, मी बघतो ते बाटल्यांचं. बरोबर, हा ती नक्की आणतो. चल चल चल, बाय 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 बाय. चला, कुठल्या कुठल्या बाटल्या घ्यायच्या आज? अरे तेजा मित्रा, कसा आहे तू? भाऊजी. वा वहिनी, कशा आहात तुम्ही? मी मस्त. तुम्ही कसे आहात भाऊजी? मी पण एकदम असं आहे. बोल ना. अरे चप्पल घे ना, काही चप्पल बाहेर काढा. सॉरी, चप्पल बाहेर काढायला पाहिजे. नाही काय नाही. अरे तेजा मित्रा, आहे कुठे तू? बरेच दिवस झाले भेटला नाही. मी मस्त आहे, तू कसा आहे रम्या? अरे एकदम मस्त ठणठणीत. मी काय म्हणतो, तू जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये जिम जॉईन केली होती ना तू? अरे मग बायसेप वगैरे बघितलं का? सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय? पोट तसंच आहे रम्या. वहिनी, आपलं तसं नाही, एकदम फ्लॅट. सांगतो तुम्हाला, नुसतं ऑर्गॅनिक फूड खातो आपण. व्यायाम म्हणजे असं सकाळ संध्याकाळ रेग्युलर चालू असतो व्यायाम. भाऊजी, पण तुम्ही आज किती दिवसांनी आला? तुम्ही बसा, मी चहा आणते तुम्हाला. नाही 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 वहिनी, बसू शकत नाही, मला जायचंय, बॅग भरायची आहे. अरे रम्या, निघ रे तू, तुला वेळ होईल. बाय बोलायला. नाही नाही, बाय बाय बाय, निघ तू, चल. वहिनी, मला आज ऍक्च्युली जायचंय. चेतना, काय झालं भाऊजी? चेतनाचं नाव लगे थोडस असं लागलं. चेतूच्या माहेर चाललं ना डोंबिवलीला. काही विशेष? विशेष काही नाही हो, मंगळवारी आपलं हे आहे ना, व्हॅलेंटाईन डे. चेतनाच्या वडिलांवर अख्खा दिवस घालवणार आहे आपण. वडिलांसोबत आणि दिवस आणि घालवणार, आणि तू रम्या चल रे, काहीतरी टेकतो. वा वा भाऊजी, तुम्ही चेतनाच्या वडिलांसोबत अख्खा दिवस घालवणार. मग तो तुम्हाला सांगतो, व्हॅलेंटाईन डेला काय फक्त प्रेयसीने प्रियकराबरोबरच अख्खा दिवस घालवला पाहिजे किंवा सर्व असं नसतं ते. वायसे वर्ष असतं रे ते. वापरू नको.
रे रम्या, चल ना रे. मग व्हायचं असेल तर व्हायचं असं होईल. तुम्हाला सांगतो नातं कोणतं पण असू दे, प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि कांगोऱ्यांना एकच क्विज टाकला. म्हटलं तुम्हाला कोण आवडतं. काय आवाज आला माहितीये? सासरा. आतमध्ये असल्यामुळे सासरा असं उत्तर आलं. डायरेक्ट ठरवलं आपण सासऱ्यांना भेटायला जायचं म्हणून. वहिनी तुम्हाला अजून एक सांगू का? ते ईश्वर आणि विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द कोणता असेल माहिती का तुम्हाला? एकच, सासरा. दीपक एवढा योगायोग नाही होऊ शकत. ऐक ना दीपक. मी चहा टाकते. अरे ते जाते तर जाऊ दे ना तुला. Don't touch me. माझ्या हातून हाक मारवलं असं वागू नका. काही काय बोलताय तुम्ही? हाफ मर्डर तुझ्या तोंडात पण शोभत नाही रे. तू करणार हाफ मर्डर. चल कर कर. ये, Not ये. now, later. काहीतरी आपण बसा. काय झालं? अहो, काहीच नाही हो, भाऊजी, काहीच नाही. काहीच नाही. तुझा टोन नाही ना फोल्ड करून वाळत घातला तर बघ मी रम्या. चल ना रे. वहिनी काय झालं रे? भाऊजी तुमच्या मी डोळ्यात यांना- पाणी यांना का पडलं? म्हटलं आणि जगतोस कशाला? अरे तिला पूर्ण तरी करू दे. मर एक कर. दीपा ऐक ना, ऐकलं नको ऐक. रम्या चल ना रे. वहिनी काय झालं वहिनी? तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय? कोणी काही बोललंय का? एखादं वाक्य कधी कधी टोचतं, जे मनात नाही राहत पण अचानक कधीतरी बाहेर. कोणी बोललंय का तुम्हाला वहिनी काय? हा भाऊजी माझ्यानं वडिलांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि त्यांना एवढे दिवस दिसत नव्हतं मी. आता त्यांना छान दिसायला लागले आणि त्यांची खूप इच्छा आहे की जावयाला भेटावं. तर मी यांना म्हटलं की आज रविवार आहे, आपण जायचं का बाबांना भेटायला? तू हे कसं म्हणतात? आज क्रिकेटची मॅच आहे. मी म्हणतो जाऊन दे, ठीक आहे. लाज नाही वाटत? रम्या गप फालतूगिरी करू नको. तुला परत सांगतोय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं म्हणतो वहिनी बरोबर. तुला काय माहिती रे व्हॅलेंटाईन डे बद्दल? अरे मला नको शिकवूस. गेले 20 वर्ष झाले तो व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो मी. कळलं ना? तुला माहित नसेल काय हिस्ट्री आहे त्याच्याने, का व्हॅलेंटाईन डे म्हणतात ते. का म्हणतात रे? बोल सांग. हा. हा. व्हॅलन नावाचा असा जावई होता, काय नावाचा सासरा, आणि त्या दोघांचं डे. अरे मूर्ख बावळट, संत व्हॅलेंटाईन यांच्या नावानं तो डे साजरा करतात. कळलं? काही बोलतो आपल्या. अरे तुझं असेल संत व्हॅलेंटाईन. माझा हिरो माझे सासरे आहेत, कळलं ना? कसा बोलतोस तू त्यांच्याशी? कसा बोलतो ऐकू वहिनी? नकोस तू. त्यांचं बिंदू जाधवचं ऑपरेशन पण झालंय ना? बिंदू जाधव? अरे कुठला बिंदू जाधव? मोती बिंदूचं ऑपरेशन झाले रे रम्या. चल ना रे. अहो, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की भाऊजी त्यांच्या सासऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार. घ्या टाकतो तू. तुला कळत कसं नाहीये दीपा? मंगळवारी सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे. हा मग म्हणून तर चाललं ना मी आदल्या दिवशी त्यांच्याकडे राहायला. किती गोड भाऊजी. आणि तुम्हाला सांगतोय असलं खतरनाक प्लॅन टाकलं ना आपण, कुणाला सांगितलं चेतूला तर अजिबातच काय माहिती नाही. तुम्हाला सांगितलं चालेल का? हो, सांगायला पाहिजे. मला तर खूप आवडेल ऐकायला. मंगळवारी सकाळी असे आम्ही रेडी होणार. 6 वाजता जर आलो अशी टॅक्सी वळवणार आणि टॅक्सी येऊन डायरेक्ट जाणार आहे कुठे माहितीये का? ते असं लांब तिकडे वाटवे ऑफ इंडिया बघायला जाणार आहे. असं वाटवे ऑफ इंडिया. वाटवे ऑफ इंडिया? कुठे रे हे वाटवे ऑफ इंडिया? चर्चगेटला आहे. अरे मूर्खा, गेटवे ऑफ इंडिया ते. काही बोलशील. वाटवे ऑफ इंडिया मध्ये उचलली जीभ लावली टाळ्या. तुम्ही गप्पा बसाव. तुम्ही काय त्यांच्या सारख्या चुका काढताय? भाऊजी जाऊ दे, तुम्ही पुढचं सांगा. हे झालं ना तर वाटवे ऑफ इंडियाचं असं स्ट्रेट डायगनली तुम्ही बघितलं ना तर ताजमहल रेस्टॉरंट आहे. आम्ही ताजमध्ये येणार, असं मस्त पोट भरून भ्रूम करणार आहे. भ्रूम ठरल्या. हे काहीतरी वेगळे. काय करणार म्हणालास? अरे भ्रूम करणार आहे. अरे भ्रूम म्हणजे काय? कॉर्पोरेट असं ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात रे. अरे मंद नाही मतिमंद माणसा त्याला भ्रूम नाही रे, ब्रंच म्हणतात. ब्रंच. काही बोलशील. भ्रूम भ्रूम करत काही गाडी खेळणार आहेस तिकडे? जाऊ रे रम्या. त्याला काय झालं? अहो, काय काय हो तुम्ही त्यांच्या अख्खा वेळ नुसत्या चुका काढताय. काय बोलतोय? तुम्ही
माझ्या बाबांना एक साधा चिंचोका तरी दिलाय का? दिलाय. भाऊजी मी सांगते तुम्हाला, माझ्या बाबांचं हे गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालं होतं. दीपू तेव्हा त्यांना मी घेऊन गेलो होतो, उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. हा. घेऊन गेले होते. मग? तिथे वेटरला काय म्हणाले? वेटर सांबार इस वाटी में दो. आता जरा सिच्युएशनल दीपा, जरा इस वाटी में दो नया है. जाऊ द्या भाऊजी, तुम्ही सांगा. तुला पुढचा plan असं सांगतो ना. हे झालं ना आमचं एकदा की तिथून येणार, गाडी वळवणार आणि थेट आम्ही जाणार तिकडे. ते तोरांचं मस्त चाललंय ना, तिकडे येणार. काय 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 तोरा पोरांचं मस्त चाललंय. हे काय आता? अरे तोरापोरांचं मस्त चाललंय. अरे काय हे? अरे मासे असतात तिकडे. अरे बावळटा, तारापूरवाला मत्स्यालय आहे ते. काहीही बोलशील. तोरा पोरांचं मस्त चाललंय म्हणे. अरे मग तारापूरवाला मत्स्यालय, तारापूरवाला मत्स्यालय त्याला काय झालं? वहिनी तुम्हाला सांगतो, तारापूरवाला मत्स्यालयामध्ये आलं ना, ते सासऱ्यांना आपण सांगून ठेवलं, नुसतं तुम्ही असं बोट दाखवावं, तो मासा डायरेक्ट तळूनच खायला लागणार. ठीक झालं. अगं वा वा भाऊजी, काय तिथे मासे फक्त बघायला असतात. हो असून देत ना, पण ते तळून देतात हे महत्त्वाचं. अगं याच्या काय बापाचं मत्स्यालय आहे का? मासे तळून देता येत नाही. ते तळून देणार. ए मी काय करू? कोणाला समजावू? कोणी माझं ऐकेल का? कोणाला काही समजावू नका. हे बघायचं काय रे? अगं तो ओव्हर ऍक्टिंग करतोय, त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. मला कळलंय. काय हे श्वास येतो माझा. मी तुला लग्न झालं तर काय सांगतो, लग्न झालं तर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. 350 पायऱ्या मी सासऱ्याच्या बायकोला ठेवलं बाजूला, सासऱ्याने होती 16 रक्त दिलं, 16 रक्त दिलं. 16 बाटल्या रक्त. ड्रॅक्युला आहे. 16 बाटल्या रक्त दिल्यानंतर जिवंत कसा राहिलास रे तू? चल रे रम्या. अहो तुम्ही जरा गप्पा बसता का? टिंग्या टाकतोय अगं तो. तुम्ही काय केलंय हो माझ्या बाबांसाठी? त्यांच्या 71व्या वाढदिवसाला साधी एक बाटली रक्त तरी दिलंय का तुम्ही? वा 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 वा, एखाद तरीला एक तरी. चल ना रे. बाईची प्रतिमा आहे. हेवा वाटतं रे माझं, हेवा वाटतं. चल रे. जाऊ दे हो भाऊजी, यांना ना माझ्याबद्दल कधीच काही नाही वाटलं. असं काही नाही अगं. माझ्या मायाच्यांबद्दल काय वाटणार? दीपू तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलो होतो. काय गाणं गायलं होतं? हॅपी बर्थडे टू. बाबांचं नाव काय? मी गाणं गायलो होतो. सासऱ्याचं नाव सांग. रम्या मला माहिती. तर सासऱ्याचं नाव सांग. रम्या मला हा माहिती आहे. सासऱ्याचं नाम बोल तर सासरे. दत्ताराम. तुला माहितीये खरं तुझ्या सासऱ्यांचं नाव? अरे मग न नाचाचा आणि अशोक माझ्या प्रीतीचा. दीपा त्याच्यात. ते मला हृदयावर कोरलं गेलं. वही तुम्हाला सांगतो, मी सासरा असं नजर वर करून कधी बघितलं नाही, कारण रिस्पेक्ट. पण दिला म्हणजे दिला. नुसतं पाय बघून ओळखतो की अरे बापरे सासरे पण सांगतो. अशी 4 बोटं आणि बाजूला कासवाची मान अर्थ म्हणून लगेच ओळखतो की अरे बाबा सासरे असं करतो. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या खिशात एक पुडी आहे. काय तर म्हणून माहिती का तुम्हाला? अरे माझ्या सासऱ्यांची अक्कल नाही. अहो त्याचं मी लॉकेट बनवून घालणारे काय मिळवणार अख्खी जगामध्ये. तो त्याला आवडतं माझ्या सासरे. हा येणं समजतं मला, येणं समजतं आम्हाला. त्याला आवडतं त्याचे पाय दुखणार, त्याचे पाय रम्या, तुझा सुनील शेट्टी होतोय मध्ये. शांत बस. पाय दुखणार तीर्थो म्हणून फिरत आवडतं. काय करू भाऊजी, तुम्हाला तुमचे सासरे किती आवडतात हो. तुम्ही काय ते त्यांच्यासाठी अक्कलदारीचं लॉकेट वगैरे, नाहीतर हे माझे बाबा समोरून आले की यांच्या कपाळावर आठ्या. नाही आहेत का आठ्या तुमच्या कपाळावर? मी काय म्हणतो, तेच कपाळ आता आपल्याला फोडायचं. रम्या चल, फालतूगिरी करू नकोस. बाद झालं. माझ्या रविवारची वाट लावू नकोस रम्या. दी हाताला चटक. बाद झालं ते. दीपा दीपा दीपा, तू- आपल्याला एक तू- सनसन दिसली. ऐक ना अगं, याचं ऐकू नकोस. तू हा काहीतरी बोलतोय. तुमच्यात मला वाघीण बघायची, वाघीण. काय बोलतो? नखं वाघीणची नखं. ऐक ना अगं, ए, 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 शेरण्या वाघ.
वहिनी, शस्त्र उद्ध्वस्त. दीपू अगं तुझ्या पाया पडतो मी, असं नको करू अगं दीपू. दीपू अगं बहिणी जोरात जोरात असं करायचं. असंच पाहिजे. माझे बाबा घरी आले आणि तू इकडे आलास. तुला त्यांची काळजी नाही घेत आहे? बोल. वहिनी वहिनी किती चांगले, तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. काय कोण हा? हो अगं ह्यांनी 16 बाटल्या रक्त दिले तुझ्या बाबांना. या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलंय. बोल रे. वहिनी वहिनी काय म्हणायला म्हणतीये? तुमच्या बाबांची अक्कलदाड लॉकेट म्हणून वापरणार आहे. काय रे? बोल की रे, बोल 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 बोल. याने माझ्या बाबाचा दात पाडला. मुद्दाम, अक्रोड खाताना. बोल, बोल आता. अगं चेतू, हे तर तुझ्या बाबांना त्या तारापूरवाल्या मच्छालयात माझ्या बाबांना हो आणि म्हणाले मासे तळून देणार आहे. माझे बाबा नाही, या समीर बरोबर हुंदडत असतो हा. दोघं टाईट होऊन भिंतात गाव. वहिनी अजून काय होतं ना? तुम्ही गप्पा बसा. असंच पाहिजे. भाऊजी हा. परत आला ना हा. तरी जात मारून हात. अरे विषय का अजून अजून मारा वहिनी त्यांना. बघ